अर्थसंकल्पामधील बजेट या विषयावरती आपण एकूण 30 प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आपला पहिला प्रश्न आहे, भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प कोण सादर करत असतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी। उत्तर जर येत असेल तर कमेंटमध्ये 3 सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर कमेंट करायचं आहे। आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी। अर्थमंत्री हे भारताचा अर्थसंकल्प सादर करत असतात, कारण केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत भारताचे अर्थमंत्री सादर करतात। पुढच्या प्रश्नाकडे वळूयात। भारतात अर्थसंकल्प साधारणतः कोणत्या महिन्यात सादर केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे फेब्रुवारी महिन्यात। पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहेत, कारण 2017 पासून केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर केला जात असतो। पुढच्या प्रश्नाकडे वळूयात। भारताचे आर्थिक वर्ष कोणत्या कालावधीत असते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एप्रिल व मार्च या महिन्यामध्ये असते, कारण भारताचे आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असे असते। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा, कारण आपण 9 विषयावरती आणि स्पर्धा परीक्षांच्या सर्व विषयावरती टॉपिकवरती, जसं की अर्थसंकल्पामध्ये बजेट हा टॉपिक घेतला, किंवा भारताच्या इतिहासावरती प्राचीन भारतामध्ये गुप्त साम्राज्य घेतलं, परत सिंधू संस्कृती घेतली, आणि इतरही जे सर्व टॉपिक आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तलाठी भरती, पोलीस भरती आणि इतरही MPSC UPSC सरळ सेवा भरतींसाठी हे व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा। पुढचा प्रश्न आहे, अर्थसंकल्पनाचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महसूल व खर्चाचे नियोजन करणे म्हणजे अर्थसंकल्पाचा मुख्य उद्देश आहे, कारण सरकारच्या उत्पन्न व खर्चाचा अंदाज अर्थसंकल्पात दिला जात असतो। पुढच्या प्रश्नाकडे वळूयात। महसूल प्राप्ती म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कर व इतर उत्पन्नातून मिळणारे पैसे म्हणजे महसूल प्राप्ती होय, कारण कर, शुल्क व दंड इत्यादी महसूल प्राप्तीमध्ये येत असतात। पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहे तुमचं, पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहेत। पुढच्या प्रश्नाकडे वळूयात। खालीलपैकी कर महसुलाचे उदाहरण कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आयकर हे खालीलपैकी कर महसुलाचे उदाहरण आहेत, कारण आयकर हा सरकारचा प्रमुख व महसूल आहेत। पुढच्या प्रश्नाकडे वळूयात। तूट अर्थसंकल्प म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी। तुम्हाला जर या प्रश्नांची उत्तर येत असेल तर कमेंट करा। शेवटी 30 प्रश्न संपल्यानंतर तुमचे 30 पैकी किती प्रश्न बरोबर आले तोही तुमचा स्कोर कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण खर्च उत्पन्नापेक्षा जास्त असल्यास तूट अर्थसंकल्प होत असतो। पुढच्या प्रश्नाकडे वळूयात। शिल्लकी अर्थसंकल्प म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्पन्न आणि खर्च म्हणजे शिल्लकी अर्थसंकल्प आहे, कारण उत्पन्न खर्चापेक्षा जास्त असल्यास शिल्लकी अर्थसंकल्प म्हणत असतात। पुढच्या प्रश्नाकडे वळूयात। संतुलित अर्थसंकल्प म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उत्पन्न बरोबर खर्च म्हणजे संतुलित अर्थसंकल्प होय, कारण उत्पन्न आणि खर्च समान असतील तर याला संतुलित अर्थसंकल्प असेही म्हटले जाते। पुढच्या प्रश्नाकडे वळूयात। वित्तीय तूट फिस्कल डेफिसिट म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सरकारचा एकूण खर्च व एकूण प्राप्तीतील फरक म्हणजे वित्तीय तूट किंवा फिस्कल डेफिसिट होय, कारण वित्तीय तूट सरकारच्या आर्थिक स्थितीच्या महत्त्वाचा निर्देशक आहेत। पुढच्या प्रश्नाकडे वळूयात। अर्थसंकल्पास इंग्रजीत काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बजेट म्हणजे अर्थसंकल्प होय। इंग्रजीमध्ये बजेट याला अर्थसंकल्पाला इंग्रजीत बजेट असे म्हटले जाते। पुढचा प्रश्न, भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प कोणी सादर केला? तर याचे योग्य उत्तर आहे R.K. षण्मुखचड्डी। पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे, कारण 26 नोव्हेंबर 1947 रोजी
पहिला अर्थसंकल्प सादर केला गेला होता आणि तो कोणी केला होता? RK षण्मुखम चड्डी यांनी केला होता. तुमच्यासाठी 2 प्रश्न होते. भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प कोणी सादर केला आणि तो केव्हा सादर करण्यात आला, कोणत्या दिवशी सादर करण्यात आला? तर सांगायचं 26 नोव्हेंबर 1947 रोजी हा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. अर्थसंकल्प संसदेत कोठे सादर केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लोकसभेमध्ये अर्थसंकल्प सादर केला जात असतो. कारण अर्थसंकल्प प्रथम लोकसभेत सादर केला जातो. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर असेल. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. GSTचा संबंध कशाशी आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कर प्रणालीशी GSTचा संबंध आहे. कारण GST हा वस्तू व सेवा कर आहेत. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर होईल. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. सार्वजनिक खर्चाचे उदाहरण कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रस्ते बांधणी, हे सार्वजनिक खर्चाचे उदाहरण आहेत. कारण पायाभूत सुविधा उभारणी हा सरकारी खर्च आहे, म्हणून रस्ते बांधणी हा सार्वजनिक खर्चाचे उदाहरण आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. महसूल खर्चाचे उदाहरण कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पगार देणे म्हणजे महसूल खर्चाचे उदाहरण आहेत. कारण पगार, पेन्शन हे महसूल खर्चात येत असतात, म्हणून पगार देणे हा महसूल खर्चाचे योग्य उदाहरण आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. भांडवली खर्चाचे उदाहरण कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, महामार्ग बांधकाम म्हणजे भांडवली खर्चाचे उदाहरण आहेत. कारण मालमत्ता निर्माण करण्याचा खर्च भांडवली खर्चात येत असतो. पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर होईल. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. अर्थसंकल्प मंजूर करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे संसद यांना अर्थसंकल्प मंजूर करण्याचा अधिकार आहेत. पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर होईल. कारण संसद अर्थसंकल्पावर चर्चा करून मंजुरी देत असते. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. भारतात GST लागू कधी झाला? तर याचे योग्य उत्तर आहे 2017 साली, म्हणजे पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहेत. कारण 1 जुलै 2017 रोजी GST लागू झाला होता. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. आयकर हा कोणत्या प्रकारचा कर आहे किंवा कोणता कर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे प्रत्यक्ष कर आहेत. आयकर हा प्रत्यक्ष कर आहेत. कारण करदाताचं आयकर भरतो, म्हणून तो प्रत्यक्ष कर असतो. पर्याय क्रमांक योग्य उत्तर होईल. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आणि हा प्रश्न तुमच्या सर्वांसाठी असणार आहे. प्रश्न आहे GST हा कोणता कर आहे? तुमच्या सर्वांसाठी हा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. ऑप्शन आहे तुमच्या सर्वांसाठी प्रत्यक्ष कर, बी अप्रत्यक्ष कर, सी स्थानिक कर, डी संपत्ती कर. याचं योग्य उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. अर्थसंकल्पातील कर प्रस्तावांचा संबंध कशाशी असतो? तर याचे योग्य उत्तर आहे महसूल वाढवणे. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक ए महसूल वाढवणे हे अर्थसंकल्पातील कर प्रस्तावांचा संबंध असतो. कारण सरकारचे उत्पन्न वाढवण्यासाठी कर प्रस्ताव असतात. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. सार्वजनिक कर्ज म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सरकारने घेतलेले कर्ज म्हणजे सार्वजनिक कर्ज होय. कारण सरकार विविध स्रोतांकडून कर्ज घेत असते, म्हणून ते सार्वजनिक कर्ज आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कलम 280 मध्ये वित्त आयोगाची स्थापना कलम 280 मध्ये
या कलमामध्ये आहेत, कारण संविधानाच्या कलम 280 अंतर्गत वित्त आयोग स्थापन होते. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. करमुक्त उत्पन्न म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ज्यावर कर लागू नाही त्याला कर मुक्त उत्पन्न म्हणजे होय. कारण काही उत्पन्नावर सरकार कर आकारत नाही, म्हणून त्याला करमुक्त उत्पन्न म्हटले जाते. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. अर्थसंकल्प हा कोणत्या प्रकारचा दस्तऐवज आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आर्थिक दस्तऐवज म्हणजे अर्थसंकल्प हा आर्थिक प्रकारचा दस्तऐवज आहे, कारण अर्थसंकल्प हा सरकारचा वार्षिक आराखडा असतो. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. भारतातील चलनविषयक धोरण कोण राबवत असते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी RBI. कोण वापरत असते? कोण राबवते? तर RBI हे भारतातील चलनविषयक धोरण राबवत असते. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर राहील, कारण चलनविषयक धोरण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया राबवत असते. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. कर म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सरकारकडून घेतलेली सक्तीची आर्थिक आकारणी म्हणजे कर होय. काय? सरकारकडून घेतलेली सक्तीची आर्थिक आकारणी म्हणजे कर होय, कारण सार्वजनिक खर्च भागवण्यासाठी सरकार कर आकारत असते. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. अर्थसंकल्पात कृषी, शिक्षण व आरोग्यासाठी निधी देणे हे कोणत्या बाजूचे उदाहरण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सार्वजनिक खर्च आहेत, कारण विविध क्षेत्रांसाठी निधी वाटप हा सरकारी खर्च असतो. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे. अर्थसंकल्पामुळे देशाच्या कोणत्या विकासाला चालना मिळते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आर्थिक विकासाला चालना मिळत असते, कारण योग्य अर्थसंकल्प रोजगार, उद्योग, शेती व पायाभूत सुविधांच्या विकासाला मदत होत असते. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. विनंती आहे तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा. इथेच थांबूया. तुम्हाला जर या व्हिडिओचे किंवा या स्पर्धा परीक्षांच्या विषयांची PDF जर पाहिजे असेल तर स्क्रीनवरती आपला नंबर दिलेला आहे, त्यावरती संपर्क साधायचा आहे. इथेच थांबूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.